साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। NTPC सोलापूर येथे जैव विविधता उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले। NTPC सोलापूरने आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्त NTPC टाउनशिपमध्ये जैव विविधता उद्यानाचे अनावरण केले। मुख्य अतिथी तपनकुमार बंदोपाध्याय CGM सोलापूर यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला विपुलकुमार मुखोपाध्याय GM, नवीन कुमार अरोरा GM, परिमल कुमार मिश्रा GM, नुपूर बंडोपाध्याय अध्यक्षा सृजन महिला मंडळ यांच्यासह ज्येष्ठ सदस्य GEM मुले आणि कुटुंबातील सदस्य यांची उपस्थिती होती। विधिवत रिबन कापून पार्क आणि वृक्षारोपणच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासह या कार्यक्रमाचा उलगडा झाला। प्रोफेसर डॉक्टर अरविंद कुमार, ज्येष्ठ पक्षी आणि पर्यावरण तज्ज्ञ, जे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांनी चिमण्याच्या अधिवासासाठी GMना घरटी भेट म्हणून दिले। NTPC क्षेत्रातील जैव विविधतेचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने या जैव विविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। परिसरातील पडीक जमिनीचा वापर करून हे उद्यान साकारण्यात आले आहे। हे उद्यान 3 विभागामध्ये विभागले गेले आहे, ज्यात वन्यजीव उद्यान, पीकॉक पार्क आणि बटरफ्लाय पार्क यांचा समावेश आहे। सर्व मान्यवर आणि GEM मुले सामूहिक वृक्षारोपणात गुंतलेले असताना एकजुटीची भावना निर्माण झाली होती। भरभराटीच्या वातावरणाचे पालनपोषण करण्यासाठी आणि जैव विविधतेचा उत्कृष्टपणे स्वीकार करण्याचा त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे। जास्वंद, मधुमालती, करदळी, साल्विया, चमेली, निशिगंधा, गुलाब, तिकोनिया, सिंगापूर चेरी, बॅकवीट, बॅटलब्रश, पलाश, ताम्हण, इक्सोरा, जट्रोफा, तटानी आदी विविध प्रकारची झाडे व छोटी रोपे लावण्यात आली।